नमस्कार मैत्रिणींनो, मॅथ्स चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। मी माधुरी आज तुम्हाला 5 ते 3 या टिपक्यांची दृष्ट लागेल अशी लाखात एक रांगोळी काढून दाखवणार आहे। चला तर मग त्यासाठी आधी आपण टिपके मांडून घ्यायचे आहेत। 1 2 3 4 आणि हे 5। तर याच्या वरच्या साइडला 1 2 3 4 आणि त्याच्या वरच्या साइडला 1 2 आणि 3। आता त्याच्या खालच्या साइडला 1 2 3 4 1 2 आणि हे 3। चला तर आता टिपके काढून झाल्याच्या नंतर आपल्याला मधोमध हे 3 जे टिपके आहेत त्याला रेघा काढून घ्यायच्या आहेत। पहा, अशा पद्धतीने आपण या रेघा काढून घ्यायच्या आहेत। आता याच्यानंतर आपल्याला पानासारखे या 2 रेघेच्या समोरचा जो टिपका आहे त्याला थोडासा पानाचा आकार देऊन त्याला चौकोन काढून घ्यायचा आहे। हा पहिला झाला। आता हा दुसरा। खूपच सुरेख आणि सुंदर, काढायलाही सोपी अशी रांगोळी आहे ही। पहा, तर आता आपले हे पानं काढून कंप्लीट झालेले आहेत। तर आता आपण याला लाल रंग देऊन घेणार आहोत। थोड्याशा लाईन्स डार्क करून घ्यायच्या आहेत, जे रंग दिल्यानंतर ते उठावदार दिसते। तर आता आपण लाल रंग देऊन घेऊयात। तर आता दुसऱ्या पानाला आता तिसऱ्या पानाला देऊया आपण लाल कलर। रांगोळ्या कलरफुल काढल्या की जरा सुंदर आणि छान वाटतात, म्हणून आपण व्यवस्थित असा रंग भरायचा आहे याच्यामध्ये। आता आपण चौथं पान भरत आहोत। तर आता आपण 5वं पान भरत आहोत। तर अशा पद्धतीने आपले 6 पान आता रंग भरून झाले आहेत। तर आता आपण याच्यानंतर याच्या मधल्या साइडला जी आहे रेघ काढून घ्यायची आहे सुंदर अशी। तर अशा पद्धतीने 6 पानांमध्ये आता आपले रेघा काढून झालेले आहेत। याच्यानंतर आपण याच्या टोकाला पिवळा टिपका देऊन घेणार आहोत। व ते दिल्याच्या नंतर त्याला पसरवून गोलाकार करणार आहोत। आणि आता याच्यामध्ये आपण गुलाबी टिपका देणार आहोत।
आता ही डिझाईन काढून झाल्याच्या नंतर आपल्याला ही जे 2 टिपके आहेत त्याला आपल्याला अर्धगोल काढून घ्यायचा आहे। पहा अशा पद्धतीने अतिशय सुंदर असा आपला अर्धगोल येणार आहे। एक झालेला आहे। आता आपण दुसऱ्याही साईडला काढत आहोत। आता तिसऱ्या साईडला तर अशाच प्रकारे चौथ्या साईडला काढते। आता लास्टच्या साईडला तर पहा अशा पद्धतीने आपले हे अर्धगोल काढून झालेले आहेत। आता ते काढून झाल्याच्या नंतर आपल्याला त्याला एक एक पाकळी काढल्यासारखा असा आकार देऊन घ्यायचा आहे प्रत्येकच साईडला आणि परत त्याच्या साईडने आपल्याला आणखीन एक रेघ समांतर अशी काढायची आहे। पहा अशा पद्धतीने आणि हे 2 हे 2 तर अशी पाकळी येईल अशी काढायची आहे त्याला आणि त्याच्या खाली समांतर एक रेघ काढून घ्यायची आहे। हे काढून झाल्याच्या नंतर आपल्याला या पाकळीला गुलाबी रंग देऊन घ्यायचा आहे। तर आपण दुसऱ्या पाकळीला रंग देत आहोत गुलाबी रंग। तुम्हाला जो आवडेल तोही रंग तुम्ही भरू शकता। अतिशय सुंदर, काढायला सोपी आणि कमीत कमी जागेत मावणारी ही रांगोळी आहे। रोज रोजच्या रांगोळ्या काढून कंटाळा आला असेल तर ही रांगोळी जरूर काढा। खूपच वेगळी आणि दिसायलाही सुरेख अशी रांगोळी आहे ही। तर अशा पद्धतीने आपले गुलाबी रंग पाकळ्यांना देऊन होत आलेला आहे। तर आता अशा पद्धतीने आपले सर्वच बाजूचे गुलाबी रंग हे देऊन झालेले आहेत। याच्यानंतर आपण या दुसऱ्या रेघेखाली टिपके देऊन घ्यायचे आहेत। पहा अशा पद्धतीने जितके टिपके मावतील तितके आपल्याला देऊन घ्यायचे आहेत। चला तर मग प्रत्येक साईडला अशा पद्धतीचे टिपके आपल्याला काढायचे आहेत। पहा किती सुंदर वाटत आहे। तर अशा पद्धतीने आपले हे चला तर आता आपले टिपके काढून झाल्याच्या नंतर आपल्याला प्रत्येकच या 2 अर्धगोलांच्या मध्ये आपल्याला चक्री काढून घ्यायची आहे सुंदर अशी। पहा अशा पद्धतीने तर आपल्याला प्रत्येक साईडला अशा पद्धतीने चक्री काढून घ्यायची आहे।
तर अशा पद्धतीने सुंदर अशा आपल्या चक्रा काढून होत आलेल्या आहेत. तर आता ही लास्टची चक्री आहे. तर पहा अशा पद्धतीने आपल्या या चक्रा काढून झालेल्या आहेत. याच्यानंतर आपण चक्रीच्या वरच्या साईडला आधी आपण या पाकळींना 3 रेघा या काढून घ्यायच्या आहेत. पहा 1 2 आणि 3, मधल्या मोठी आणि साईडच्या 2 छोट्या आणि एक पांढरा टिपका. अशा पद्धतीने गोलाकार असं येतील असं करून काढून घ्यायचं आहे. असे 3 रेघा आणि एक पांढरा टिपका अशा पद्धतीने देऊन घ्यायचं आहे. तर आता आपल्या 5व्या बाजूलाही अशाच पद्धतीने आपण काढणार आहोत. तर आता लास्टची बाजू आहे ही. तर अशा पद्धतीने आपण हा टिपका काढून घेत आहोत. त्याच्यानंतर आपल्याला चक्रीच्या बाजूला आपल्याला पाकळ्या काढून घ्यायच्या आहेत सुंदर अशा. जेवढ्या मावतील तितक्या आपल्याला या पाकळ्या काढून घ्यायच्या आहेत. पहा अशा पद्धतीच्या या पाकळ्या काढून घ्यायच्या आहेत आणि त्याला पांढऱ्या रंगाने आपल्याला कलर कोट करायचा आहे. हलकासा पुसटसा पांढरा रंग. पहा तर अशाच पद्धतीने आता आपण ही डिझाईन कंप्लीट करणार आहोत. आता आपण दुसऱ्या साईडला काढून घेऊयात. 3 4 प्रत्येक साईडला 3 3 1 2 आणि हे 3. ह्याला आपण कलर कोट करत आहोत व्हाईट कलरचाच. अतिशय सुंदर आणि सुबक अशी आपली रांगोळी येत आहे. एक 2 आणि हे 3. 1 2 आणि हे 3. आणि अशा पद्धतीने हलकासा आपल्याला रंग देऊन घ्यायचा आहे पांढरा. पहा तर किती सुंदर आणि सुरेख अशी आपली डिझाईन वाटत आहे ही. एक 2 आणि हे 3. 1 2 आणि हे 3. परत आपण याही साईडला काढून घेऊयात. 1 2 आणि 3. 1 2 आणि हे 3. तर लास्टच्या साईडला 1 2 आणि हे 3. 1 2 आणि हे 3. तर आता आपण कलर कोट करून घेऊयात. पहा तर रांगोळी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांच्या मनापासून खूप खूप धन्यवाद. चॅनलला नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला इझिली अवेलेबल होतील व नवनवीन रांगोळ्यांचे डिझाईन
इझिली पाहता येतील. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. थँक्स अ लॉट. तर अशा पद्धतीने आपली पूर्ण ही डिझाईन कंप्लीट झालेली आहे. आता आपल्याला इथल्या टोकांना पिवळे टिपके देऊन घ्यायचे आहेत. रांगोळीची थोडी आणखी सुबकता आपल्याला वाढवायची आहे. तर आता पिवळे टिपके देऊन झाल्याच्या नंतर ह्याला पसरवून घ्यायचं आहे गोलाकारात आणि आपल्याला याच्यामध्ये लाल रंग देऊन घ्यायचा आहे. थँक्यू.